टायमिंग त्याचं खूप उत्तम होतं राहुल द्रविडचं. पण मला सांगा, राहुल द्रविडचं टायमिंग उत्तम आहे, सगळं चांगलं आहे, टेक्निक स्ट्रॉंग आहे, पण राहुल द्रविड आजच्या T20च्या फॉर्मॅटमध्ये फिट होईल का? काय राजकारण बदललं आहे देसाई सर, राजकारण बदललं आहे. या राजकारणाचा पोत पूर्ण बदलला आहे. याच्यामध्ये तुम्ही टेक्निकली साऊंड आणि तुम्ही खूप अशी आयडिओलॉजिकल भूमिका तुम्ही मांडणं ते असणं गरजेचंच आहे. वैचारिक बैठक म्हणजे अनेकांना खूप कॉन्ट्रोवर्शियल वाटेल बोलणं. आयडिओलॉजिकल भूमिका महत्वाचीच आहे. एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. पण रिसोर्सफुल राजकारण रिसोर्सेसचं झालं. पण जेव्हा वाजपेयी अडवाणी होते त्यांनी जो पाया रचला तिथे त्यावेळी कमिटेड होते ते, त्याच्यानंतर ते पुढे येऊ शकले ते. आणि राम मंदिर मुवमेंट वगैरे असेल. आता माझ्या मते असं आहे की पुन्हा तो काळ वेगळा होता ना. तेव्हा काँग्रेसच्या काळात टिळक बोलले थांबायचं ना. भाजपचे प्रवक्ता म्हणून आजच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, कमिटमेंट किमान पाहिजे ना पक्षाच्या बाबत किंवा विचारसरणीबाबत. आज अनेक काँग्रेसवाले जे आहेत ते आतून मागून भाजपशी मिळालेले आहेत तिथे. आणि राहुल गांधींची तेच दुःख आहे ना की तुम्ही अनेक जण भाजपचं काम करतायत पक्षात राहून, आणि त्यामुळे कमिटमेंट मुळात पाहिजे ना त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते बरोबर. आता आसामचे यांनी सांगितलं, मग अभिजितने मग उल्लेख केला की पंतप्रधानांनी 4 सभा घेतल्यात तिकडे. राहुल गांधी किती वेळा गेला आसामला? प्रशांत जगताप 2 वेळा. निकोबारला जाऊन प्रशांत जगताप प्रशांत जगताप म्हणजे हा प्रश्नच आहे ना. महाराष्ट्रातल्या निवडणुका होत्या तिकडे होते इलेक्शन मध्ये निकोबारला जाऊन. राहुल गांधी तुम्ही पक्षाचा चेहरा आहात ना, तुम्ही इतक्या महत्वाच्या निवडणुका असं एक राज्य काँग्रेससाठी ते पोटंट राज्य आपण म्हणू शकतो की जिथे खूप तुमची शक्यता तुम्हाला वाटत होती की तिथे यायचं आहे. तुम्ही रान उठवलं होतं हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात. तिथे तुम्ही गोगोईंसारखा चेहरा तिथे करतात. बॅकिंग नको पक्षाने द्यायला. मुळात राहुलजी गांधी साहेब यांनी देशभरच या ठिकाणी काँग्रेसचा चांगल्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न केला. केरळमध्ये तर ते ठाण मांडून होते. तुम्हाला एकच सेकंद, तुम्ही म्हणतात केरळमध्ये ठाण मांडून होते, दिसला की केरळमध्ये रिझल्ट. मग एवढाच वेळ तुम्ही थोडासा आसाममध्ये द्यायला पाहिजे होता. निश्चित या ठिकाणी मुळात तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. भाजप आणि काँग्रेस ही कम्पॅरिझन होऊ शकत नाही, कारण की भाजप एकीकडे प्रशासकीय ताकद लावतं, एकीकडे नाही काय कुठं सगळं काय ना. एक मिनिट, हा मुळात मला ना काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा आम्हाला डिफिटिस्ट माइंडसेट वाटतो. मला तुम्ही आधीच पराभव स्वीकारला की भाजपकडे ताकद आहे, भाजपकडे शक्ती आहे. मग अशा त्यांनी उल्लेख केला 2 खासदार होते भाजपचे एकेकाळी. मुळात तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला शेवटी प्रत्येक नका राज्यामध्ये सत्ता हवी आहे. पण हे होत असताना काय नाही, माझं म्हणणं आहे की तुमच्या मुळात नेतृत्वाकडनंच एवढा डिफिटिस्ट माइंडसेट दिसतो ना. तो खाली पर्कोलेट होता कार्यकर्त्यांमध्ये. जाऊ द्या ना, मरे नका, आपल्याला काय करायचं निवडणुका लढून. नेतृत्व सिरियस नाही तर आपण काय करायचं, त्यापेक्षा भाजपकडे जाऊया. भाजप रिसोर्सफुल पक्ष आहे. हा माइंडसेट तुमचा जो आहे ना, हा खाली पर्कोलेट होतोय. असा माइंडसेट असायचं काही कारणच नाहीये. तुम्ही बोलला म्हणून मी बोललो. ज्या ठिकाणी केडर नका आमचं नका आहे त्या ठिकाणी आम्हाला विजय मिळवताना काय अडचण येत नाही. म्हणजे जसं केरळमध्ये आहे, या ठिकाणी आसाममध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. पण मागच्या 1-4-6 महिन्यामध्ये निवडणूक पूर्व काळामध्ये ज्या जोडतोड झाल्या, खूप साऱ्या नेत्यांना फोडण्यात आलं, विद्यमान खासदारांना पक्षप्रवेश घेऊन पलीकडे नेण्यात आलं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी साधारणतः एक जिल्ह्यामध्ये खूप चांगला विजय मिळेल अशा ठिकाणचे मोठे नेते त्या ठिकाणी भाजपमध्ये नेण्यात आले. आणि शेवटी काही आरोप प्रत्यारोपाच्या काळामध्ये तिथं धार्मिक ध्रुवीकरण करण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश मिळालंय. ही सुद्धा वस्तुस्थिती म्हणजे एजन्सी हा पार्ट वेगळा, खूप पैशाचा वापर केला जातो हाही पार्ट वेगळा. पण ज्या ठिकाणी शेवटी नेतृत्व एखाद्या ठिकाणी जात असताना खाली केडर सुद्धा लागतं. केरळमध्ये आजही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने केडर आमचं नाही का त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यामुळे त्या केडरचा आणि राहुल गांधीजींच्या नेतृत्वाचा तो विजय आहे. पण हे होत असताना येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हीच परिस्थिती आसाम असेल, तामिळनाडू असेल, वेस्ट बेंगॉल असेल या ठिकाणी करावं लागेल. त्या बाबतीत आम्ही एका ठिकाणी जाहीर कबुली देतो. या संदर्भामध्ये कुठेतरी या संदर्भामध्ये नव्याने बदल करून आम्ही पुढच्या निवडणुका, खास करून लोकसभेच्या निवडणुका लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा. ठीक आहे. का विश्वास पाटील तुम्ही काय बोलत? मला जरा भारतीय जनता पक्षाबद्दल सांगू इच्छितो की आता सध्या इलेक्शन्स नाही कुठे 2029 पर्यंत. या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग म्हणून पूर्ण संघटना कामाला लागलेली आहे. हे संघटनेचं काम यांना हे दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये भूपेंद्र यादवांसारखे ज्यांनी महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन जिंकून दिले, ते गेले 2 वर्ष तिथे तळ ठोकून बसलेले होते. सुनीलजी बन्सल आमचे जे जनरल सेक्रेटरी आहे सतत ते तिथे होते. 50 प्रमुख बूथ प्रमुखांपासून ज्या प्रकारे आम्ही काम करतो आणि 14 कोटी जे आमचे हे आहेत सध्या मेंबर्स आहेत, मला असं वाटतं ही जी जोपर्यंत तुम्ही शक्ती बघून समजून घेत नाही तोपर्यंत केवळ तुम्ही हवेमध्ये असे आरोप करणार. ठीक आहे. आता आपण आसामकडनं परत एकदा राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे जाऊया. काहीतरी अपडेट आपल्याकडे येतात, कर्डिलेंची प्रतिक्रिया येतात, अपडेट्स आहेत सौरभकडे. थोड्या आधी चर्चा पण पुन्हा रिझ्यूम करूया.
राहुरीमध्ये मोठी आघाडी घेतली अक्षय कर्डिलेंनी आणि आता त्यांची एक प्रतिक्रिया येते, पाहूया. माझं ची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात एक कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केलं आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय की येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब त्या पद्धतीने प्रत्येकाशी प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती. आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मला ती संधी दिलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही. उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे. पाय दुखायची पाळी आली असेल लोकांना. राहुरीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांची आघाडी कायम आहे. 25,000 मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मोकाटेंना 4,000हून अधिक मतं सध्या मिळालेली आहेत, तर वंचितच्या संतोष सोळकेंना 3,500 मतं सध्या मिळालेली दिसत आहेत. 2,178 हा तो आकडा आहे. तर बारामतीमध्ये 78,528 इतकी मतं सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहेत. माय इंडियाचा पोल खरा ठरला. पश्चिम बंगालची सुद्धा आकडेवारी एकदा आपण पाहूयात. राहुरी बारामतीमध्ये आपण बघितलं. आता पश्चिम बंगालमध्ये 293 जागांचे कल हाती आलेले आहेत. 293 जागांपैकी भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर सध्या आघाडी घेतली आहे. भाजपने 169 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर तृणमूलने 120 जागांवर आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांमधला फरक सुद्धा वाढलेला आहे जागांचा. पश्चिम बंगालच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. भाजपने 169 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. तामिळनाडूमध्ये नेमकं काय चित्र आहे पाहूया. TVKने जोरदार मुसंडी तिथे मारलेली आहे आणि तामिळनाडूत TVKने शतक देखील पार केलेला आहे. थलपती विजय यांच्या TVK पक्षाने 104 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तामिळनाडूमध्ये DMKने 50 जागांवर आघाडी घेतली आहे, तर AIDMKने 78 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं दिसत आहे. तामिळनाडूतल्या कलांमध्ये TVKने शतक पार केलेला आहे. 118 हा मॅजिक फिगर आहे. तामिळनाडूतला बहुमताचा आकडा आहे आणि त्याकडे हळूहळू TVK जाताना आपल्याला दिसतोय. बहुमतापासून अवघ्या काही जागा दूर आहे आता TVK. तामिळनाडूतल्या कलांमध्ये TVKने 104 जागांवर आघाडी घेतलेली आहे. एकूण जागा आहेत तमिळनाडूच्या विधानसभेतल्या 234. बहुमताचा आकडा 118. सत्ता आहे सध्या तिथे स्टॅलिन यांच्या नेतृत्वात द्रमुकची 133 जागांचं, पण द्रमुकची मात्र जोरदार पिछेहाट होताना आपल्याला दिसतंय या निवडणुकीमध्ये. तर AIDMKने मुसंडी मारलेली आहे आणि 2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या TVKचा करिश्मा बघायला मिळतोय केरळमध्ये. थलपती विजय, तर विजय थलपती यांचा परिचय जोसेफ विजय चंद्रशेखर हे पूर्ण नाव आहे विजय थलपती यांचं. तामिळनाडूतले सुप्रसिद्ध अभिनेते ते आहेत. थलपती हा तमिळ शब्द आहे ज्याचा अर्थ सेनापती असा होतो, कमांडर असा अर्थ होतो. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ते आघाडीचे सुपरस्टार आहेत, पण चित्रपट सृष्टीला रामराम करत त्यांनी आता राजकारणात प्रवेश केला. तामिळनाडूत थलपतीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या सभांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळत होता. अभिनेता म्हणून अनेक पुरस्कार देखील त्यांनी जिंकले आहेत. अभिनयासह सामाजिक क्षेत्रातही मोठं काम त्यांनी केलंय. 2 फेब्रुवारी 2024 मध्ये तमिळगा वेत्री कझगम म्हणजेच TVK या पक्षाची स्थापना त्यांनी केली. 2025 सप्टेंबरमध्ये राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी झाली. काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आणि यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली होती. विधानसभा निवडणुकीत थेट सत्ताधारी पक्षाला त्यांनी आव्हान दिलेलं होतं. द्रविड राजकारणाच्या नावाखाली फक्त घराणेशाही तुम्ही आमच्यावर लादत आहात अशी टीका त्यांनी स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेली होती.
विजय थलपतींनी मोठ्या प्रमाणात काही योजनांची घोषणा देखील केलेली होती जाहीरनाम्यामध्ये. महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि 6 सिलेंडर